सिल्लोडचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत। अंभई गावातील जमिनीचा तुकडा बनावट स्वाक्षरी तसंच दस्तऐवज तयार करून बळकावल्याप्रकरणी सत्तार, अंभईचे तलाठी तसंच मंडळ अधिकारी, उपअभियंता यांच्यासह 7 जणांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत। आमदार आणि नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल सत्तार, संजय सांडू मुरकुटे, रामकृष्ण सुपडू पवार, बाबूराव लक्ष्मण चोपडे, सय्यद इद्रिस, सय्यद शौकत तसंच अंबई इथले तलाठी, उपअभियंता आणि मंडळ अधिकाऱ्यांनी बनावट स्वाक्षरी करून खरेदी खत तसंच करारनामा तयार केला अशी तक्रार हारून देशमुख यांनी न्यायालयात दाखल केली होती। पोलिसांनी गुन्हा नोंदवून योग्य ती कारवाई करावी असे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी अजिंठा पोलीस ठाण्याला दिले आहेत। आमदार अब्दुल सत्तार पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत। यापूर्वीही ते कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी त्यांना आपलं मंत्रिपद गमवावं लागलं होतं। त्यांची कारकीर्द एकूणच वादग्रस्त राहिलेली आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत। विशाल, पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत अब्दुल सत्तार, यावेळेसचं काय नेमकं कारण आहे? सिल्लोड तालुक्यातील अंबई येथील शेतकरी हारून कलीम देशमुख म्हणून आहेत। त्यांची गट क्रमांक 199 मधली 2.25 एकर जमीन अब्दुल सत्तारांनी बनावट दस्तावेज आणि स्वाक्षरी करून बळकावली अशी तक्रार हारून देशमुख यांनी केली होती। वारंवार त्यांनी पोलिसात तक्रार दिली, मात्र पोलिसांनी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं। त्यानंतर त्यांनी थेट न्यायालयात अर्ज दाखल केला। न्यायालयाला या सगळ्या प्रकरणात प्रथमदर्शनी अब्दुल सत्तार दोषी असल्याचं आढळलं। त्यामुळे आता न्यायालयाने अजिंठा पोलिसांना या प्रकरणी तक्रार दाखल करून घेण्याचे, गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिले आणि या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले। महत्त्वाचं म्हणजे या जागेवर अब्दुल सत्तारांनी आता एक सामाजिक सभागृह सुद्धा बांधलेलं आहे। त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्याबरोबरच एक तलाठी, एक मंडळ अधिकारी, एक जिल्हा परिषदेचा डेप्युटी इंजिनियर आणि अब्दुल सत्तारांचे 7 कार्यकर्ते असून अशा 11 जणांवर एक गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। त्यामुळे अब्दुल सत्तार आता चांगलेच अडचणीत आले। मुळात अब्दुल सत्तारांची आपण कारकीर्द म्हटली तर ते नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहे। एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी अब्दुल सत्तारांना आपलं मंत्रिपद गमवावं लागलं होतं। तर नगरपालिका निवडणुकीच्या वेळेस सुद्धा त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल झाले होते काही गैरप्रकारात, अशी माहिती मिळते। एकूणच हे सगळं प्रकरण बघता आता अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत येण्याची चिन्ह दिसत आहे। पोलीस आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणार आणि त्यानंतर अब्दुल सत्तारांना अटक सुद्धा होऊ शकते अशी माहिती मिळते। पंकज, विशाल, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। फिर्यादीच्या वकिलांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आली आहे, ती आपण पाहूया। जो गुन्हा जो आहे हा गुन्हा जो तो बाहेरचा गुन्हा आहे। बाहेरचा म्हणजे इन द सेन्स हा फसवणुकीचा गुन्हा आहे। यामध्ये पोलीसवाल्यांना जर का त्यात सबस्टन्स वाटले, त्यांनी जे का डॉक्युमेंट केलेले आहेत, जो करारनामा वगैरे खरेदीचा करारनामा वगैरे केलेला आहे, तर प्रायमा फेसी पोलिसांना असं जर का आढळलं तो खरोखर बनावट आहेच, तर ते अटक करू शकतात। झी 24 तास, एक पाऊल पुढे।